नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, टीआरटी मार्फत एक महत्त्वाची अपडेट आहे. विद्यार्थी मित्रांनो, 9 वेगवेगळ्या कोर्सेससाठी निवड झालेल्या विद्यार्थ्यांना प्रेफरन्स लिंक सुरू करण्यात आलेली आहे. संस्था विकल्पन निवड सुरू आहे. आता यामध्ये विद्यार्थ्यांच्या मनात काही महत्त्वाचे प्रश्न आहेत आणि या संबंधीचीच माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. विद्यार्थी मित्रांनो, आता विद्यार्थ्यांच्या मनात प्रश्न आहे की प्रेफरन्स नेमका कुणी द्यावा, निवड यादी आणि प्रतीक्षा यादी, नेमका प्रेफरन्स कुणी द्यायचं, या संबंधीचीच माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत. आता बघा, तत्पूर्वी इन्फिनिटी अकॅडमीचं ज्या विद्यार्थ्यांचं टीआरटीआय मार्फत वेगवेगळ्या यूपीएससी, एमपीएससी, राज्यसेवा इतर सर्व कोर्सेससाठी निवड झाली असेल त्या विद्यार्थ्यांनी निश्चितच इन्फिनिटी अकॅडमीला पर्याय क्रमांक म्हणजे प्रेफरन्स क्रमांक 1 द्यायचा आहे. महाराष्ट्रातील अत्यंत सर्वोत्तम मार्गदर्शकांची टीम आपल्याकडे आहे. सोबतच तुम्हाला ह्या सर्व पुस्तकं तुम्हाला आम्ही प्रोव्हाइड करणार आहोत. त्यामध्ये सर्व विद्यार्थ्यांना ऑफलाईन कोचिंग सोबतच दर्जेदार टेस्ट सिरीज प्रोव्हाइड करणार आहोत. अभ्यास साहित्य, पुस्तके, तुम्हाला या सर्व बाबी आम्ही देणार आहोत. त्यानंतर मागच्या वर्षातील बॅच मधून विद्यार्थ्यांचं सर्वाधिक सिलेक्शन आपल्या अकॅडमीचं आहे. तसेच स्पर्धा परीक्षेच्या प्रत्येक टप्प्यावर तुम्हाला आम्ही विशेष सहकार्य करणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, या संबंधी अधिक माहितीसाठी 70 57 49 24 18 या नंबरला तुम्ही व्हॉट्सअपला हाय मेसेज करा किंवा आमच्या पुणे, नाशिक आणि नागपूर या तिघही कुठल्याही एका शाखेला तुम्ही व्हिजिट करू शकता. बघा, मूळ मुद्द्याकडे जाऊया. आता याच्यामध्ये वेगवेगळ्या या 9 कोर्सेससाठी तुम्हाला प्रेफरन्स लिंक सुरू करण्यात आलेली आहे. आता याच्यामध्ये बघा, महाराष्ट्र राज्यातील अनुसूचित जमातीच्या उमेदवारांसाठी सन 2025-26 यामध्ये राबविण्यात येणाऱ्या स्पर्धा परीक्षा पूर्व प्रश्न योजनेच्या लाभार्थी निवडीकरिता घेण्यात आलेल्या विविध ऑनलाईन सीईटी 2025-26 याद्वारे गुणवत्ता म्हणजेच निवड व प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्यांना खाली नमूद पूर्व प्रश्न योजनाकरिता प्रशिक्षण देणाऱ्या नामनिर्देशित संस्थांची निवड करण्यासाठी विकल्प देण्याची सुविधा या कार्यालयाच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात येत आहे. म्हणजे बघा, आपला जो प्रश्न होता तो प्रश्न बघा, निवड झालेल्या विद्यार्थ्यांना पण व प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्यांना असे दोघांनाही प्रेफरन्स द्यायचे आहेत. विद्यार्थी मित्रांनो, बऱ्याच विद्यार्थ्यांच्या मनात शंका होती की माझं वेटिंगला नाव आहे, मग मी प्रेफरन्स द्यावा का? तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हालाही प्रेफरन्स द्यायचा आहे. निवड व प्रतीक्षा यादीतील दोघांनाही तुम्हाला प्रेफरन्स विद्यार्थ्यांना द्यायचे आहेत. अतिशय महत्वाची माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघितली. अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी चॅनलला नक्की फॉलो करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करून आपल्या मित्रांना लगेच शेअर करा. धन्यवाद.